महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला लग्नाच्या वरातीवर दगडफेक, मूर्तिजापूरच्या धोत्रा शिंदे येथील घटना। वरातीत वाजणाऱ्या डीजेवरून झाले 2 गटात तुफान हाणामारी। जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या धोत्रा शिंदे गावात लग्नाच्या वरातीत 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली। धोत्रा शिंदे येथे लग्नाची वरात वाजणाऱ्या डीजेवरून 2 गटात तुफान हाणामारी घडली। या घटनेचे रूपांतर राजकीय पक्षात होऊन 2 राजकीय पक्ष समोरासमोर आल्याने मोठा राडा झाला। धोत्रा शिंदे या गावात लग्नाची वरात एका घरासमोरून जात असताना डीजेचा विद्युत सर्व्हिस लाईनला स्पर्श होईल या शब्दावरून 2 गटात शाब्दिक वाद झाले। या वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत होऊ लागून चक्क लग्नाच्या वरातीवर दगडफेक करण्यात आली। प्रत्यक्षदर्शींनी यांनी माध्यमासमोर बोलताना सांगितले तर हा वाद रात्री उशिरापर्यंत मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला पोहोचला व त्या ठिकाणी 2 राजकीय गट म्हणजेच भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना उभाटा गट आमने सामने आल्याने नवा वाद सुरू झाला। या घटनेत 4 ते 5 लग्नाच्या वरातीतील वऱ्हाडी गंभीर जखमी झाले असून त्यांना मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचाराकरता अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले। प्रतिनिधी दीपक थोरात, महाराष्ट्र टुडे 24 तास न्यूज, मूर्तिजापूर। त्या घराजवळ डीजे वाजला कानी तर त्यानं त्या मुलाला वायर असा वरते करून उचलला म्हणून घरात नेऊन अरमान मारलं, म्हणजे त्याच्या डोक्यातनी काळी मारली आणि गोटेही मारले त्यानं। आणि नंदू ढोकणे आणि मुकेश शिंदे तुम्ही लग्नात गेले होते का? हा नाही, आम्ही तर बाहेर होतो एक साइडले। तुम्हाला मारहाण झाली? हो, हातही दोन टाकला त्यानं आणि त्यानं काय केलं, गोटे इटा सगळं बायानं सगळ्या शिल्यापून फेकून मारले आम्हाला पूर्ण आणि मामाले टाकले ते। माझ्या पुतण्यावर डीजेवर होता, वायर तर डीजे लागेल म्हणून थोडासा त्याने वर धरला तर नंदू ढोकण्याने त्याला डायरेक्ट उचललं, घरात नेऊन भरपूर मारठोक केली। त्याच्या डोक्यात बुक्क्या मारल्या, त्याच्या छातीत पोटात बुक्क्या मारल्या सगळ्यांनी मिळून। नंतर माझे दीर, छोटे दीर गोपाल गायकवाड आवरायला गेले तर त्यांना बुक्क्या मारल्या, त्यांच्या पाठीत दगडफेक झाली, म्हणजे भरपूर मारलं त्यांना पण। मग त्यांना कसं तरी घरी आवरून घेऊन आले सगळेजण। नंतर माझा नवरा गेला तर 20-25 जणांनी एकट्यावर वार केले। कशाने वार केले? त्यांनी दगडफेक केली, काड्यांनी वार केले। आम्ही आवरायला गेलो तर त्यांच्या घरातल्या सगळ्या बाया आल्या, कविता ढोकणे वगैरे त्यांच्या घरातल्या, मुकेश शिंदे त्यांच्या घरातल्या सगळ्या बाया आल्या आणि आमच्यावरती पण त्यांनी काडी मार असं दगडफेक असा हल्ला केला। धोत्रा शिंदे इथे लग्नाचा जेव्हा नवरदेव निघाला तर निघाल्यानंतर ज्यावेळेस जी घटना घडली तर मला माझ्या त्या धोत्र्यातून फोन आले माझ्या कार्यकर्त्यांचे की बा आपला एक मनोज गायकवाड शिवसैनिक याच्यावर दगडफेक केली म्हणून। तर मी जेव्हा शहानिशा केली तर त्याला एवढं बेदम मारलं या लोकांनी, ते नंदू ढोकणे त्यांच्या घरासमोर आणि बाकी इतर जे काही लोक होते 10-20 लोक यांनी खूप मारलं आणि त्यांच्या पुतण्याला पण मारलं। तर हा हे जे कृत्य झालं हे म्हणजे जिथे आपण चांगला एक नवरदेव निघाल्यानंतर जे संस्कृती आपली तिथे आपण सहकार्याची भावना ठेवायला पाहिजे आणि तिथे तुम्ही अंधारातनी त्या व्यक्तीला मारून राहिले हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे। आणि बाकी जे काही शिंदे परिवार आहे धोत्रा शिंदेचे तर त्यांच्या आज 25-25 घरं आहेत आणि सर्वजण मिळून हे तिथे 2 राजकीय वैमनस्यातून झालं, असं राजकीय वैमनस्यातून झालं किंवा नाही झालं मला त्याची कल्पना नाही आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।